अचानक हॉलमध्ये अंधुक प्रकाश पसरला आणि स्पॉटलाईट थेट माझ्यावर येऊन थांबली. डोळ्यावर झगमगाट बसल्याने मी क्षणभर डोळे मिटून घेतले. पण डोळे मिटलेले असतानाही मला जाणवत होतं, सगळ्यांचे डोळे माझ्यावरच खिळलेले आहेत. सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे का? मी काय चुकीचं केलं आहे का? स्वतःला प्रश्न विचारला, पण आठवणी ताज्या केल्या तरी असं काही केल्याचं आठवत नव्हतं. त्यामुळे थोडं बरं वाटलं. जग जणू थांबून गेलं होतं. अगदी वाद्यवृंदांची हलकी चालही अचानक थांबली. संपूर्ण सभागृह शांत. जर एखादं पंख हलकं जमिनीवर पडलं असतं तर त्याचाही आवाज ऐकू आला असता. हळूहळू मी डोळे उघडले. प्रकाशाचे डोळे सरावले तसे सभागृहातील चेहरे दिसू लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावना उमटल्या होत्या. धक्का, आश्चर्य, अविश्वास, आनंद. माझी नजर सरळ पुढे गेली. मंचावर मन्नत आणि विक्रांत खन्ना उभे होते. त्यांच्यासोबत 6 देखणे तरुण पुरुष उभे होते. तेही माझ्याकडे पाहत होते. तेवढ्यात गर्दी आपोआप 2 भागात विभागली. मध्ये लाल गालिचा उघडला थेट मंचापर्यंत. जणू माझ्या पायांना स्वतःची इच्छा होती. मी नकळत त्या गालिच्यावरून पुढे चालू लागले. समोर एक वृद्ध स्त्री माझी वाट पाहत होती. तिच्यात काहीतरी होतं जे मला पुढे ओढत होतं. जशी मी जवळ गेले तसा तिचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. सुरुवातीला वाटलं मी कल्पना करते, पण शेवटच्या काही पावलावर आल्यावर माझ्या अंगावर काटा आला. ती माझ्यासारखी दिसत होती. मी थांबले. छातीत ठोके घुमू लागले. तिच्या नजरेला नजर मिळवताच माझं मन हललं. ती जणू माझ्याच वयस्कर रूपासारखी होती. अगदी डोळ्यापासून चेहऱ्याच्या रेषापर्यंत सर्व काही. तिचे डावे डोळे पाचूसारखे हिरवे आणि उजवे समुद्रासारखे निळे. मी तिच्याशी संबंधित आहे का? मनात विचार चमकून गेला. गोंधळ, घबराट, उत्साह, आनंद सगळ्या भावना एकाच वेळी उसळल्या. वृद्ध स्त्रीचे डोळे पाणावले. थरथरत तिने विचारलं, श्रेया, तूच आहेस का? तिच्या आवाजाने माझ्या डोळ्यातही अश्रू दाटले. ती माझ्यासाठी अनोळखी होती, तरीही मनाच्या खोल कुठेतरी मी तिला ओळखत होते. तू खरे आहेस ना? माझ्या डोळ्याचा भास नसेल ना? नाहीतर माझं हृदय तुटेल. असं म्हणत तिने माझ्या गालाला स्पर्श केला. डोळे मिटून तिने तो क्षण अनुभवला. 24 वर्ष आम्ही तुला शोधत आहोत. पुन्हा हरवू नको श्रेया. मी रडतच कुजबुजले. तुम्ही कोण? मी तुझी आजी आहे, ती हळुवारपणे म्हणाली आणि मला मिठी मारली. हे विचित्र होतं. मी अनोळखी व्यक्तीच्या मिठीत होते, तरी का कुणास ठाऊक मला घरासारखं उबदार वाटत होतं. डोळ्यातून पाणी धबधब्यासारखं गळू लागलं. नकळत माझ्या हाताने तिलाही मिठी मारली. ही मिठी म्हणजे अंतहीन प्रवासानंतर परतलेलं घर होतं. तेवढ्यात एका स्त्रीचा आवाज घुमला, श्रेया. मी दचकून वळले. माझ्यासमोर मन्नत उभी होती. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले होते. ती धावत आली आणि मला मिठीत घेतलं. माझी लेक, परमेश्वराने माझं प्रार्थनाफळ दिलं. मी तुला पुन्हा पाहिल असं वाटलंच नव्हतं, ती हुंदके देत म्हणाली. माझ्या मनाने सांगितलं, मी श्रेया नाही, पण हृदय मात्र उलट खात्री पटवत होतं. आणि नकळत मीही तिच्या मिठीत सामावले. मन्नत माझा चेहरा हातात घेत म्हणाली, आता तुला कधीही एकटी सोडणार नाही. तेवढ्यात विक्रांत पुढे सरसावला. डोळ्यात पाणी होतं, पण त्याने ते आवरलं. त्यानेही मला घट्ट मिठी मारली. कपाळावर अलगद किस केलं. ज्यांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांना मी शिक्षा देईन, पण आता तू खन्ना आहेस. उड, उंच उड. माझ्या लेकरा, घरी स्वागत आहे. त्यांनी तुला जे केलं त्याची किंमत मी त्यांच्याकडून वसूल करीन. विक्रांतचे शब्द माझ्या मनात घुमू लागले आणि त्या आवाजाने तडपलेल्या आठवणी उफाळून वर आल्या. मी अचानक थबकले. माझं शरीर पुतळ्यासारखं गोठलं. नजरेसमोर अस्पष्ट दृश्य चमकू लागली. जणू कुठल्या दोषपूर्ण फिल्मचं रील फिरत होतं. क्षणात माझ्या डोक्यात हातोडी घालावा तसा प्रचंड वेदना उसळल्या. नजरेसमोर सगळं धुसर होऊ लागलं. भोवतालचं जग फिरू लागलं. श्वास घोटायला लागला आणि उलटीचा त्रास वाढू लागला. श्रेया, ठीक आहेस ना? मन्नतचा आवाज कानाशी आला. डोकं खाली होतं. तिचा चेहरा दिसत नव्हता, पण आवाज ओळखता आला. श्रेया, उत्तर दे, माझं काळच फुटतंय. वृद्ध सी, माझी आजी घाईघाईने माझा हात धरून म्हणाली. मी ओठ उघडले, पण शब्द बाहेर आले नाहीत. वेदना अधिकच प्रखर झाल्या. पायातली शक्ती गेली आणि मी कोसळले.
कुणाच्या तरी किंकाळ्या ऐकू आल्या, पण जमिनीवर आदळण्याआधी मन्नत आणि आजीने मला पकडलं. लवकर मदत करा देवासाठी. मन्नतचा अधिकारपूर्ण आवाज खोलीभर घुमला. पावलांचे आवाज धावत आले. माझं शरीर कुणीतरी मजबूत बाहूंनी उचललं. ॲम्ब्युलन्स बोलवा. एका स्त्रीचा आदेश ऐकू आला. ती मन्नत होती की आजी हे कळलं नाही. सगळं हळूहळू अदृश्य होत गेलं. जणू माझं शरीर तरंगत कुठेतरी दूर जात होतं. हे सगळं स्वप्न आहे का? पण मग डोक्यातली वेदना एवढी असह्य का? आठवणीचा पूर उफाळून वर आला. मला घटस्फोट हवा आहे. त्या थंड शब्दांनी माझ्या कानात धडक दिली. मी अविश्वासाने पतीकडे पाहिलं. अर्जुन, का? मी थरथरत विचारलं. मला मुलगा हवा आहे श्रेया. तू अपयशी ठरलीस. त्याचा चेहरा निर्विकार. आवाजात दया नव्हती. माझं आयुष्य कोसळण्याची सुरुवात इथून झाली होती. माझ्या डोळ्यासमोर त्याचा भाऊ अश्विन आला. माझा भाऊ तुला सोडणार आहे, तुला माहीत नाही का? मी थक्क झाले. कसं कळलं तुला? सगळ्यांना माहीत आहे. अर्जुन प्रियाशी लग्न करणार आहे. त्याने थंड हसू टाकलं. जरी असं झालं तरी माझ्या भावना बदलणार नाहीत अश्विन, मी हळू आवाजात म्हणाले. अश्विनच्या डोळ्यात चीड चमकली. अर्जुन तुला सोडेल आणि तुझं काहीही उरणार नाही. त्याचं रूप विरल आणि सुमन माझ्यासमोर आली. मिसेस श्रेया, आजपासून तुम्ही हॉटेलमधून काढल्या गेल्यात. तिचा आवाज बर्फासारखा होता. अर्जुनला तू नको आहे. तो कायमचाच तुला आपल्या आयुष्यातून हाकलून द्यायला बघतोय. माझ्या डोळ्यासमोर ज्वालासारखे लाल केस आणि खोल डोळ्याची एक स्त्री उभी राहिली. सुमन. त्या क्षणाची आठवण आली जेव्हा मी याटवरून खाली पाण्यात कोसळले होते. गुड बाय श्रेया. तिने बंदूक डोक्यावर रोखली. गोळी सुटली. ती माझ्या छातीत घुसली. हात सुटले. मी काळ्या प्रचंड लाटांमध्ये बुडाले. आठवणी थांबल्या, पण वेदना अजूनही छातीत चिरत होत्या. मी श्रेया आहे. ती स्त्रीची पतीने टाकून दिली, सासूने अपमानित केली, मेहुणाने जिवंत उद्ध्वस्त केले आणि पतीच्या प्रेयसीने जवळपास ठार मारले. वेदना असह्य झाल्या आणि शेवटी काळोखाने मला गिळलं. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या खोलीत होते. सगळं आठवलं. मी बेशुद्ध पडले होते. मी उठून खिडकीबाहेर पाहिलं. सकाळचा सुंदर नजारा डोळ्यात भरला. घड्याळाकडे पाहिलं. सकाळी 7 म्हणजे मी तब्बल 18 तास झोपले होते. तेवढ्यात दरवाजा उघडला. देवाचे आभार, तू जागी झालीस. आरोही आत आली. श्रेया, मी कुजबुजले. आरोही. ती हसली. कन्ना कुटुंबाने सगळं सांगितलं. तू श्रेया आहेस. मला आनंद आहे. मी तुला त्यांच्यापर्यंत आणलं. मी तिचा हात पकडला. माझं आयुष्य वाचवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या आठवणी परत आल्या आहेत. ती हसली. आता त्या सगळ्या आठवणी विसर. डॉक्टरांनी सांगितले तुला ताण घ्यायचा नाही. मी कुजबुजले. माझ्या आरोग्याबद्दल काही समस्या आहे का? नाही, ती शांतपणे म्हणाली. तू निरोगी आहेस आणि बाळही. मी थबकले. मी गरोदर आहे.